जय श्री गणेश मित्रांनो, जर तुमच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन झाले असेल व त्याच्या विसर्जनासाठी तुम्ही मुहूर्त पाहत असाल तर वेलकम माय चॅनल. तुमचे स्वागत आहे. तुम्ही म्हणजे 5व्या दिवशी 7व्या दिवशीचे म्हणजे ते तर गणपती विसर्जन झालेच असतील तुमचे, तर तुम्ही जाणून घ्या की 5व्या दिवशी सकाळी 5 वाजल्यापासून ते 10 वाजून रात्रीच्या 34 मिनिटापर्यंत बाप्पाचे तुम्ही विसर्जन करू शकता. तसेच 7व्या दिवशी बाप्पाचे विसर्जन जर करणार असाल तर 2 तारखेला म्हणजेच 9 वाजल्यापासून ते रात्रीच्या 9:31 मिनिटापर्यंत तुम्ही पूर्ण दिवसभर बाप्पाचे कधीही विसर्जन करू शकता. शुभ मुहूर्त आहे. त्यानंतर तुम्ही 10 तारखेला जर बाप्पाचे विसर्जन करणार असाल तर 10 तारखेला सकाळी 7 वाजल्यापासून ते 8:02 रात्रीच्या तुम्ही बाप्पाचे विसर्जन करू शकताय. शुभ मुहूर्त आहे. म्हणजे त्या दिवशी अनंत चतुर्दशी आहे, त्यामुळे शुभ मुहूर्त आहे. तसेच अनंत चतुर्दशी ही 6 तारखेला सकाळी 1:41 सुरू होत आहे. ती 7 तारखेला रात्री 11:37 पौर्णिमा आहे. आणि त्या म्हणजे तुम्हाला 10 दिवसाच्या नंतर म्हणजे 11व्या दिवशी, 14व्या दिवशी, 15व्या दिवशी, 18व्या दिवशी, 21व्या दिवशी जर बाप्पाचे विसर्जन करायचे असेल तर तुम्ही पूर्ण दिवसभरात कधीही विसर्जन करू शकताय. मुहूर्त शुभच आहे, त्यामुळे तुम्ही कधीही विसर्जन करू शकताय. व आता जाणून घेऊया की बाप्पाचे विसर्जन करण्याच्या अगोदर काय विधी केली पाहिजे. तर बाप्पाचे विसर्जन करण्याच्या अगोदर बाप्पाची आपण आरती केली पाहिजे. आरती केल्यानंतर बाप्पाला त्याच्या जागेवर थोडंसं हलवलं पाहिजे. तसेच बाप्पापाशी आपण छोटेसे बाप्पा, मूषक जी वगैरे सगळे सामान जे ठेवलेलं असते, फळं ते बाप्पांना, त्या सगळ्यांच्याच दिशा थोड्या थोड्या हलवायच्या, म्हणजे जागावून थोडंसं सरकवायचं बाप्पाचं आपण आरती केल्यानंतर विसर्जनाच्या अगोदर. आणि त्यानंतर म्हणजे आपण बाप्पाला विसर्जनासाठी घेऊन जायचं. बाप्पाला म्हणजे विसर्जन केल्यानंतर आपल्याला खूप जणाला असा प्रश्न पडलेला असतो की बाप्पाची जी सामग्री आहे म्हणजे बाप्पापाशी जे ठेवलेले सगळं साहित्य आहे त्याचं काय करायचं बुवा. तर ते वेस्टेज प्लीज करू नका, कारण ते आपण आपल्या ते बाप्पाला वाहिलेलं सामान असते. तुम्ही म्हणजे बाप्पांसमोर ठेवलेली फळं खाऊ शकताय किंवा इतरांना प्रसादामध्ये देऊ शकताय. की आता आपण म्हणजे गणपती विसर्जनाच्या दिवशी महाप्रसाद करतोच ना, त्यावेळेस तुम्ही फळं ते देऊ शकताय. आणि तिथे जे पडलेलं धान्य वगैरे असतंय किंवा आपण गणपतीला वाहिलेलं सगळं साहित्य असतंय ते पण आपण वेस्टेज करायचं नाही. ते पण सर्व साहित्य आपण बाप्पांनाच व्हायचं आहे. बाप्पांच्या म्हणजे काही बाप्पांच्या सोबत तुम्ही पाण्यात पण टाकू शकताय, म्हणजे हरळी वगैरे असेल ते बाप्पांच्या सोबत पाण्यात टाकू शकताय. व जे धान्य आपण बाप्पांपाशी ठेवलेलं असतंय म्हणजे रास घालण्यासाठी किंवा रांगोळी ते जे असते ते रांगोळी वगैरे तुम्ही म्हणजे टाकून देऊ शकताय. पण जे रास घातलेले धान्य वगैरे असते ते तुम्ही पक्ष्यांना टाकायचे आहे, कारण अशा म्हणजे पक्ष्यांना टाकल्यामुळे ते वायाला जाणार नाही आणि बाप्पाच्या सामानाचा निरादर देखील होणार नाही, कारण ते आपण बाप्पांना वाहिलेलं असते, ते श्रद्धेचं सामान असते, ते वेस्टेज गेलं नाही पाहिजे. त्यामुळे ते बाप्पांनाच व्हायचं आहे. आणि तुम्हाला डीपमध्ये पण मी मुहूर्त सगळं सांगून घेते. तर तुम्हाला 7व्या दिवशी बाप्पांचे विसर्जन करायचे असेल म्हणजे मंगळवारी 2 सप्टेंबरला तर शुभ मुहूर्त आहे 9:10 ते 1:56. दुपारचा मुहूर्त आहे 3:31 ते 5:06. रात्रीचा मुहूर्त आहे 8:06 ते 9:31. व 10व्या दिवशी बाप्पाचे विसर्जन जर करायचे असेल तर आपण पूर्ण दिवसभरात कधीही विसर्जन करू शकतो, कारण त्या दिवशी शुभ मुहूर्त म्हणजे पूर्ण दिवसभर शुभ मुहूर्त असतो. आपण त्यामध्ये कधीही बाप्पाचे विसर्जन करू शकतो. व दुसऱ्या दिवशी पण म्हणजे 7 सप्टेंबरला म्हणजे रविवारी पण आपण बाप्पांचे कधी पण विसर्जन करू शकतोय, कारण अनंत चतुर्दशी त्या दिवशी आहे. त्यामुळे आपण त्या दिवशी पण कधी पण दिवसभरामध्ये बाप्पाचे विसर्जन करू शकतोय. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल किंवा असेच माहितीचे आपले मराठी फेस्टिवलचे जर तुम्हाला व्हिडिओज पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. हे तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. हे जे म्हणजे मंदिरं देखावे आहेत ना, हे पुण्यामधील गणपती बाप्पाचे देखावे आहेत, सदाशिव पेठेमधील.
हे पहा डेकोरेशन म्हणजे देखावे किती छान केलेले आहेत. डेकोरेशन पण तिथे खूप छान केलेलं आहे. तुम्ही पण नक्की जाऊन भेट द्या. खूप छान आहेत. मी माझ्या फॅमिलीसोबत गेले होते. खूप एन्जॉय केला आम्ही सर्वांनी. पाहू शकताय तिथे वेगवेगळे देखावे आणि वेगवेगळे मूर्त्या वगैरे बसवलेल्या आहेत गणपती बाप्पाच्या. तुम्ही पण जाऊन बाप्पांचे दर्शन घ्या. आणि मुंबईला पण म्हणजे बाप्पांचे खूप छान देखावे वगैरे केलेले आहेत. पावसामुळे सध्या आपण जाऊ नाही शकत, पण तरी पण मुंबईला पण तुम्ही नक्की विजिट द्या गणपती पाहण्यासाठी. खूप छान मुंबईचे पण डेकोरेशन्स आहेत. पुण्यातली पण खूप छान डेकोरेशन्स आहेत. एक आपली लाईफ टाईम मेमरी अशी बनते त्यामुळे.